एक काळ होता जेव्हा महाराष्ट्राच्या कुठल्याही खेड्यात जायचं म्हटलं की एसटी गाठा हे एकच वाक्य पुरेसं होतं. लाल रंगाची ती रस्त्यावर धावणारी बस ग्रामीण महाराष्ट्राच्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनली होती. गाव तिथे एसटी, रस्ता तिथे एसटी हे घोषवाक्य घेऊन प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचणारी ही लालपरी आज मात्र वेदनेच्या सावटाखाली आहे. या लालपरीची सध्या काय स्थिती झाली आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. आज ही लालपरी 10,324 कोटींच्या संचित तोट्याने होरपळत आहे. एकेकाळी तिच्या ताफ्यात 18,500 गाड्या आणि 1 लाखांहून अधिक कर्मचारी होते, पण आज 14,500 बस आणि फक्त 87,000 कर्मचारी उरलेले आहेत. आणि त्यातही बहुतांश साधनं व कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य दोन्ही थकलेलं आहे. शेवटचे 45 वर्ष पाहिले तर फक्त 8 वर्ष एसटीला थोडाफार नफा झाला आहे. बाकी प्रत्येक वर्ष तोट्यात गेलेला आहे. कधी बस कमतरतेमुळं, कधी तोट्यातील फेऱ्यांमुळं, तर कधी इंधनाच्या दरवाढीमुळं आणि हल्ली तर बेकायदा खाजगी वाहतुकांचा सुद्धा मोठा फटका बसतो आहे. 2018 आणि 2019 मध्ये 4,603 कोटींचा तोटा होता. पण मग आला कोरोना, त्यात दीर्घ संप, डिझेलचे वाढते दर, कामगारांचे थकलेले हप्ते आणि तोट्याचं राक्षसासारखं रूप धारण झालं. 10,322 कोटींवर पोहोचला. राज्य सरकारनं 2001 पासून 6,353 कोटी रुपयांची भांडवली मदत दिली. 2020 ते 2023 दरम्यान 4,708 कोटी रुपयांची महसूल मदतही दिली. पण परिस्थिती काही सुधारलेली नाही. थकीत देणं, थांबलेले वेतन, खरीददारी, थांबलेली वाहने, जुन्या गाड्यांचे वारंवार ब्रेकडाऊन आणि प्रवाशांचा घटता विश्वास ही सगळी कारणे लालपरीला आणखी खोल खाईत ढकलत आहेत. एसटी प्रशासनाने आपली श्वेतपत्रिका सादर केली. 45 वर्षांचा आर्थिक आरसा उघड केला. त्यात उपाय सुचवले. यामध्ये जुन्या बस टप्प्याटप्प्याने बंद करून नवीन खरेदी करणे, महामंडळाच्या जागांवर इंधन पंप सुरू करणे, खाजगीकरणातून उत्पन्न वाढवण्याचं धोरण अशा गोष्टी यात सामील करण्यात आलेल्या आहेत. पण इथेच एक शंका व्यक्त केली जाते. जागांची विक्री ही केवळ उत्पन्न वाढीसाठी नसून बिल्डरांच्या घशात मोक्याची मालमत्ता जाणार नाहीत ना, याची हमी कोण देणार? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठा प्रस्ताव मांडला. 10,000 ओलो बस सुरू करण्याचा मानस. यामध्ये गुजरात, कर्नाटक प्रमाणे मॉडेल राबवण्याचा प्रयत्न केला जाण्याचं सांगितलं जात आहे. पण यातूनही सर्वांच्या मनात एक प्रश्न चलतोय, केवळ घोषणांनी लालपरीचं भलं होईल का? आजही सुमारे 5 लाखापेक्षा जास्त प्रवासी दररोज एसटीने प्रवास करतात. ही केवळ वाहतूक नाही, ही आहे त्यांच्या जीवनाची नाळ. एसटी बंद पडली तर ग्रामीण भागातलं शिक्षण, आरोग्य, व्यवसाय सगळंच थांबेल. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एसटीची सुधारणा करायला पाहिजे. मध्यंतरी मी एका गावाला गेलो होतो. सुरुवातीला प्रवास रेल्वेने झाला, पण ग्रामीण भाग असल्याने नंतर प्रवास झाला तो लालपरीनेच. ती बस संपूर्ण गच्च भरलेली होती. थेट शेवटच्या सीटवर मला जागा मिळाली. त्या एसटीची हालत इतकी खराब झालेली होती की मला त्या दिवशी 1 किलोमीटरचं अंतरही 10 किलोमीटर वाटत होतं. त्यात लालपरीचा ड्रायव्हर काय सोपा विषय नसतो. फार कंबरड मोडतंय का काय अशी हालत करून टाकत असतो. बसमध्ये अगदी वयस्कर माणसांसाठी देखील जागा नसते. मग आमच्यासारखी माणसं लालपरीपेक्षा काळ्या पिवळीचा वापर करतात. त्यामुळे सरकारने या लालपरीचा पहिला मेंटेनन्स केला पाहिजे, जेणेकरून या बसमध्ये बसलेले प्रवासी एक सुखरूप प्रवास करू शकतील. सुखरूप आणि आरामदायी प्रवास असेल तरच प्रवासी विश्वास ठेवून एसटी मध्ये प्रवास करतील. उदाहरणार्थ सांगायचं झालं, तुम्हाला जर एखाद्याने भाड्याने एखादं घर दाखवलं आणि त्या घराचं जर छत गळणारं असेल किंवा त्या घराची परिस्थिती जास्तच खराब असेल, तर तुम्ही त्या घरात राहताल का? बरं, भाडं कमी घेतलं म्हणून एक दिवस काढाल, पण दुसऱ्या दिवशी तर आपण त्या घरात पाय देखील ठेवणार नाही. मग या लालपरीचं देखील तसंच आहे. सुखरूप प्रवास आणि आरामदायी प्रवास या गोष्टी सरकारने केल्या पाहिजेत. तेव्हाच पुन्हा लालपरीत लोकांची गर्दी वाढेल. सोबतच कर्मचाऱ्यांना 7,000 कोटींच्या थकीत वेतनाची वाट पाहावी लागत आहे. महागाई भत्ता, घरभाडे, वेतनवाढ या गोष्टींचा श्वेतपत्रिकेत उल्लेखही नाही. त्यामुळे कर्मचारी संघटनांमध्ये नाराजी आहे. आता फक्त योजना पुरेशा नाहीत, गरज आहे ती कठोर अंमलबजावणीची, पारदर्शकतेची आणि एकसंघ प्रयत्नांची. कारण लालपरी ही केवळ बस नाही, ती महाराष्ट्राच्या जनतेची जीवनवाहिनी आहे. तिचा प्रवास चालून राहावा, तिच्या चालकांना पुन्हा एकदा वेग पकडावा हीच सर्वांना अपेक्षा आहे. या लालपरीबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.